यातील उंडरी गावचा खेळाडू पुण्याचा गोलंदाजीसाठी धनंजय बिनताडे तर स्ट्राइकवर गिरगावचा वंडर बॉय गिरगाव मुंबई निखिल जाधव यांना आपण या ठिकाणी पाहतोय। एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल। या 2 डाव खूप महत्त्वाचे असणार आहे। जवळपास 5 वाजलेले आहेत। या महत्त्वपूर्ण मॅचला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते। सगळ्यांचं लक्ष या मॅचवर असणार आहे की आज क्वालिफाय होणारी दुसरी टीम कोणती असणार आहे। मान्सून सुपर सिरीज पहिला बॉल पहिल्याच बॉलवर सिक्सर। काय फटका खेळला आणि काय अंदाज बघायला मिळाला या ठिकाणी बॅटर निखिल जाधवचा। असाच डाव खरं तर त्यानं पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना सोडला होता, जिथे नॉट आउट तो राहिला होता आणि तिथून पुढे आता सुरुवात करतोय पुन्हा एकदा या ठिकाणी पुणे संघाच्या विरुद्ध बिनताडेच्या विरुद्ध पहिला आक्रमण षटकार। बिनताडे देखील गुणवान गोलंदाज आहेत। व्हेरिएशन त्यांच्याकडे चांगलं आहे। निखिल चांगले खेळत आहेत परंतु अनवाणी खेळत आहेत, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। पायात काहीच त्यांनी परिधान केलेलं नाहीये। गेल्याच रविवारी आम्ही चिखलामध्ये पाय रोवून देखील त्यांना खेळताना पाहिलं होतं। यावेळेला स्ट्रोक खेळाय खरा, टायमिंग नाही झालाय, धाव घेण्याचा प्रयत्न केलाय। मिड विकेटच्या दिशेने फिल्डर येत आहेत। 1 रन मिळेल। सिंगल स्ट्राइक रोटेट करत असताना धावफलक आता पुढे सरकले। 7 या आकड्यावरती संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत। सिंगलला देखील तेवढंच महत्व द्यावं लागेल, कारण मागचा सामना आपण बघितला। खरं तर सुरुवातीला असं वाटत होतं की थोडंसं लो स्कोर आहे, परंतु शेवटच्या 3 बॉलवर राहुल जोगाडेच्या विरुद्ध ज्या 11 धावा आल्या ना, तिथून कुठेतरी एक लढण्याची वृत्ती आली आणि तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, तो पॉझिटिव्ह माइंडसेटनं पुणे संघानं तिथे बाजी मारली। हो, त्यातील एक ऋषी जोरे यांचा चौकार देखील होता। यावेळेला उसळी थोडीशी जास्त होती, गती मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि इकडे पंच व्हाईट बॉल जास्त उसळी घेताना पाहायला मिळतोय। हा चेंडू व्हाईट बॉल आलाय। एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळेल। अतिरिक्त उसळी घेणारा बॉल होता बघा। आपण पाहिला बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने निघेल या अनुषंगाने बॅटर रेडी होता, परंतु बॉल सरळ स्ट्रेट विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला होता। पुन्हा एकदा धनंजय एजाज यांच्यासाठी। ओ यावेळेला एजाज टप्पा पडल्यानंतर थोडेसे फिरले आणि एजाजही फिरले आणि बॉलही फिरला। तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आली बॅटरकडून या बॉलच्या उसळीबाबत। जरूर त्या ठिकाणी टीव्ही अंपायर चेक करतील, परंतु या बॉल विषयी चंदू सर आपण पाहतोय की ऑफ ब्रेक होता, परंतु जो डाव्या हाताच्या बॅटरसाठी आपण लेग ब्रेक म्हणूया, ज्या पद्धतीने बॉल बाहेरच्या दिशेने निघाला आणि उसळी घेत असताना टर्न आणि टर्नच्या सोबतीला जर बाउन्स असा एखाद्या गोलंदाजाला मिळत असेल तर त्याच्या विरुद्ध मोठे फटके खेळणं भरपूर कठीण असतं। हो, भरपूर कठीण असतात त्या गोष्टी, परंतु इकडे पाहायचंय पंचांच्या निर्णयाची आपण आवर्जून वाट पाहतोय। पहिला डाव आहे। दोन्ही टीम जर पाहिलं तर तेवढ्याच बलाढ्य आहे। सचिन शेठ लालदास तापकीर क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे। अकॅडमी सुद्धा त्यांनी पुण्याच्या चरोलीमध्ये नवोदित खेळाडूंना घडवावं यासाठी स्थापन केली आहे। दुसऱ्या बाजूला अमरदादा परुळेकर नेहमीच क्रिकेटपटूंच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व। नो बॉल या ठिकाणी दिला गेलेला आहे। 1 बाउन्स अगोदरच दिला गेला होता आणि त्यामुळे या उसळीच्या निमित्ताने मात्र हा दुसऱ्यांदा उसळी पाहायला मिळाली आणि धावफलक जर पाहिला जास्त उंचावून गेलाय। सक्सेसफुल रिव्ह्यू आपण या ठिकाणी पाहतोय। गुड रिव्ह्यू फ्रॉम एजाज। एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर 1 धावेने आता पुढे गेलेला आहे। धावफलकावरती 9 धावा। सुरुवात चांगली आहे। पहिल्याच बॉलवर षटकार आला आणि तिथून दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज धनंजय बिनताडेवर। आणखीन एक मात्र या ठिकाणी चांगला बॉल येताना पाहायला मिळाला। फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होते, परंतु तिकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळाला आणि धावसंख्येला जर पाहिलं तर 9 वर स्थिरावलं गेलेलं आहे। धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतोय 9 वर आहे। पहिलं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे। 7 षटकांच्या या लढती भाव खाऊन गेल्या, म्हणजे 7 ओव्हरच्या मॅच मध्ये देखील मजा येऊ शकते आणि आज प्रत्येकी सामना आपल्याला शेवटपर्यंत जाताना जरूर दिसलाय। या वेळेला स्ट्रोक खेळलाय, एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर सुद्धा एजाज कुरेशी यांची। सिक्सर, फ्लॅट सिक्सर पाहायला मिळाला ऑन द राइट्स विथ द बाउन्स। हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला, थोडासा बॅकफुटला गेला आणि परफेक्टली मिडल ऑफ द बॅट। ग्रेट शॉट एजाज कुरेशीच्या बॅटमधून अफलातून हा षटकार आपण पाहतोय।
जबत मॅचच्या दिशेने या ठिकाणी आपण पाहू शकता षटकार खेळला गेलेला आहे. एजाज यावेळेला पुन्हा स्ट्रोक खेळलाय, खाली क्षेत्रच निवडलं गेलंय आणि हाही बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. सातत्याने लेंथ बॉल येत होते, त्याच्यावरती थोडीशी समस्या जरूर आली एजाज कुरेशीला, परंतु यावेळेला जसे हा बॉलवर पुढे टाकले, ओव्हर पिच बॉल मिळाले, त्याच्यावर परफेक्टली या ठिकाणी टायमिंग पाहायला मिळालं बॅटर एजाजच्या वतीनं आणि आणखी एक बॉलला त्यानं पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 19 विदाउट लॉस. 19वा चांगली सुरुवात बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी टॉस जिंकून ओंकार देसाईनं आणि जरूर योग्य ती सुरुवात आता त्याच्या फलंदाजांनी त्याच्या टीमला मिळून दिली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला श्रीतेज 11ने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली आहे. ज्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये मोठा पराभव झाला त्यातून ते सावरले आणि बलाढ्य अशा संघाला पराभूत केलंय हेही विसरून चालणार नाहीये, कारण थॉमस डायस, अजित मोहिते यांचा संघ मात्र एक ताकदवर संघ म्हणून ओळखला जातो आणि त्यांनाही पराभूत करण्याचं काम या ठिकाणी श्रीतेजने केलंय. नव्यात मॅचच्या दिशेने निखिल जाधव आजच्या दिवसाचा मानकरी, कारण असे विक्रम सारखे सारखे होत नाही. बऱ्याच वर्षात मात्र या घडामोडी घडल्या नाही, ज्या गेल्या वर्षी मान्सून ब्लास्टला घडली आणि आता रबर बॉल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर आता आज घडलेली आहे. निखिल जाधव यांच्या नावावर आणखीन एका मुंबईकराच्या नावावर तो विक्रम लगावला जातोय. मनोज साठे बॉलला अतिरिक्त उसळी, जास्त उसळी घेतली आहे, व्हाईट बॉल. इथे गोलंदाज असं वाटतं की अगोदरच डोक्यामध्ये हा विचार घेऊन आला होता की मला आखूड टप्प्याचे बॉल टाकायचे, जास्त ताकदीचा वापर या बॉलमध्ये जरूर साठेनं केला, एक्स्ट्रा धाव तिथे मिळाली आहे. पुन्हा एकदा मनोज साठे निखिल यांच्यासाठी, यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, भाग्यशाली राहिले तिकडे फिल्डर नव्हते, एक धाव मात्र तिकडे घेतली गेली आहे. या मॅच मध्ये एजाज कुरेशीची बॅट बोलते, यांची बॅट बोलते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निखिल षटकाराने सुरुवात केली त्यांनी सुद्धा. मोठ्या मॅचचा खेळाडू आहे, अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धा एजाज कुरेशीने आपल्या फलंदाजीच्या बळावरती जिंकून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मोठ्या मॅचचा जरूर जो प्रेशर असतो तो कसा हँडल करायचा हे त्याला ठाऊक आहे आणि तो सध्या खेळ त्यानं सुरू केलाय. 21 धावा स्कोर कार्ड वरती, 21 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मनोज साठे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एजाज कुरेशी, निखिल जाधव ही जोडी ताई पॅकर्स आरजे ग्रुप देवतसाठी. ऑप्टमच्या बाहेर अप्पर कट फेकून दिला पॉइंटच्या दिशेने, लांबच लांबवर फटका पाहायला मिळालाय. 6 धावा एजाज यांच्या बॅट मधून, सिक्सर. पंच, बडे मंच पे ये बडा पंच आणि मोठ्या मॅचचा खेळाडू मोठा खेळ या ठिकाणी साकारतोय. बॅकफुटला गेले, मागे वजन मागच्या पायावर ट्रान्सफर करत असताना पूर्णपणे वीत मिळाली, जागा मिळाली आणि त्याचा फायदा एजाजनं उचललाय. यावेळेला जर पाहिलं तर उसळीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता एजाज यांचा आणि या ठिकाणी चॅलेंज केलंय. एजाज कुरेशी यांनी घेतलेला रिव्ह्यू पाहायला मिळतो उसळीसाठी, हाईटसाठी. रिव्ह्यू आहे आणि त्याचा वापर आता या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघानं जरूर केलेला आहे. या अगोदरचा रिव्ह्यू त्यांचा सक्सेस झाला होता आणि पुन्हा आता रिव्ह्यूची मागणी करण्यात आली. काल मात्र पाऊस मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. आज ऊन पावसाचा खेळ राहिला, काही संघांचा फायदा झाला, काही संघांचा तोटा झाला, परंतु मजा येते इकडे सुद्धा मॅचला. 3 मोठ्या स्पर्धा 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून येत आहेत आणि तिन्ही स्पर्धांचं एक वैशिष्ट्य आहे. नॉर्मली शनिवार रविवारच्या स्पर्धा असतात आणि कोणाचीही टुर्नामेंट खराब होऊ नये किंवा क्लॅश होऊ नये म्हणून सगळ्याच्या सगळ्या स्पर्धा हॉट डे आहेत, तिन्ही स्पर्धा, ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. व्हाईट बॉल, टीव्ही अंपायरचा निर्णय या ठिकाणी आलेला. येस येस नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. पंचांकरवी जास्त उसळी पाहायला मिळाली, एजाज पायात राहिले कारण उंचावरून गेला होता हा बॉल. म्हणून साठी पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुण्यातील एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत समोर, पुण्याच्या सिंदापूरचे एजाज. यावेळेला बिग हिट एजाज यांच्या बॅट मधून फेकून दिलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी एजाज कुरेशी ब्रँडेड फटका, सिक्सर.
काय फटका खेळलाय. षटकारांमध्ये आता डील करत असताना बाउंड्रीज मध्ये रन्स प्राप्त करतोय. पुन्हा एकदा अधिकचा उसळी घेणारा बॉल आणि थोडासा शरीराकडे येणारा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण आपल्याला बघायला मिळालं. मिड विकेट एक षटकार आपण पाहिला पॉइंटला, कव्हर्स मध्ये चांगल्या रन्स बनवले आणि आता मिड विकेट. 34 धावा धावफलकावर आहेत. एजाज कुरेशी हा बॉलला थोडीशी उसळी जास्त होती. त्यांना अपेक्षा होती की हा फटका लांब जाईल, परंतु बॅटच्या टोकाला लागला. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आणि डेंजर एंडला होते निखिल. अर्ध्या विकेटवरच होते. जर का तिकडे बॉल कलेक्ट झाला असता निखिलला माघारी परतावं लागलं असतं, परंतु तसं नाही झालं. बचावले गेले. 2 धावाही आल्या. थोडीशी आपण सुस्तीभरी फिल्डिंग त्या ठिकाणी बघितली. बॅटर एका धावेवरती रिलॅक्स होत होते, असं वाटलं की ज्याप्रमाणे एजाज चालत निघाला होता, परंतु निखिल ह्याची रनिंग आपण पाहिली तर यावेळेला थोडीशी आपल्याला लेझी पाहायला मिळाली. जरूर विकेट त्याची धोक्यात होती, परंतु साठेला बॉल कलेक्ट करता आला नाही आणि त्याचा फायदा आता फलंदाजाला होतोय. 2 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 36 धावा. फार मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल आता या ठिकाणी ताई पॅकर्स आरजे ग्रुप या टीमची आपल्याला बघायला मिळते. 1.4 अवघ दुसरं षटक यावेळेला मार्गस्थ आणि 36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी एजाज जबरदस्त बॅटिंग करतायत. 36 झालेत. हा फुल टॉस आहे, त्याला कव्हर्सला धाडण्याचा प्रयत्न राहिला. इकडेही खाली क्षेत्रच निवडलं आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवताय. 4 धावा. बघता बघता धावसंख्या 40 वर पोहोचलेली आहे. ऑफसाइड भरपूर स्ट्रॉंग आहे एजाज कुरेशीचे आणि त्याच झोन मध्ये तो जास्तीत जास्त रन्स बनवतोय सध्या तरी. पॉइंट आणि एक्सा कव्हर या बाउंड्री लाईनला जास्त त्यांना टार्गेट केलं. आता गोलंदाजाने ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल. यावेळेला अगदी पायावर बॉल करण्याचा प्रयत्न होता. निघाला बॉल स्क्वेअर लेगला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि एकावर समाधान मानावं लागेल. त्याचं कारण आहे क्षेत्ररक्षक आलेत आणि स्थिती सुद्धा चांगलीच आहे. 2 ओव्हरमध्ये 41 धावा. आणि आता रिस्क उचलण्याचा प्रयत्न करणार नाहीयेत, कारण अशा प्रकारे धावबाद व्हायचं नाहीये. या अगोदरच्या 2 बॉल पूर्वी आपण पाहिलं की निखिल जाधवची विकेट जरूर आपण पाहिलं तर जवळजवळ ती गेल्यातच जमा होती, परंतु तिथे ते बचावले. त्याच्यामुळे आता इथून थोडंसं रिस्क धोका कमी पत्करतील असं दिसून आलं आणि त्याच्यामुळे एकच धाव या बॉलवर पूर्ण केली. 2 ओव्हरचा केस संपला. 20.50च्या सरासरीनं 41 धावा स्कोर कार्डवरती येथे लागल्यात. एकही गडी गमावलेला नाहीये. ताई पॅकर्स सध्या चांगल्या स्थितीमध्ये ताई पॅकर्स आरजे ग्रुप देवत हा संघ इकडे पाहायला मिळतोय आणि कमबॅक करावं लागेल इथे आता श्रीतेज 11 चरोली पुणे संघाला. निखिल अजूनही शांतच आहे म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवर षटकार मारल्यानंतर जास्त स्ट्राईकही नाही मिळाले. स्ट्राईक जास्तीत जास्त एजाज कुरेशी यांनी घेतली आणि 11 बॉलमध्ये 29 वर ते खेळतायत. या मॅच मध्ये मात्र जो अर्धशतक करेल त्याला 10,000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा संघ मालकांकडून आहे. अशा प्रकारची जी पारितोषिकं असतात ती जरूर आपल्या खेळाडूंना एनकरेज करत असतात. पहिल्या डावातील अर्धशतकासाठी आहे ते अमरदादा परोळेकर यांच्याकडून हा पुरस्कार. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी एजाज कुरेशी समोर जर पाहिलं तर मागील मॅचचा की फॅक्टर हे सुद्धा राहिले होते. विकी कलमे लातूर एक्सप्रेस गोलंदाजीसाठी. काही काळ मुंबईमध्ये साई इलेव्हन परळसाठी देखील क्रिकेट खेळलेले आहेत विकी. यावेळेला तर आणखी जबरदस्त होता. अगदी टाचेवर आले आणि प्रथमेश राठोड सुद्धा राहिले होते. तिसरी ओव्हर सुरू आहे आणि धावसंख्या 65. हा यानंतर 65 धावा स्कोर कार्ड वरती आणि अवघं तिसरं षटक सुरू आहे सर. 65 धावा, एक मोठी धावसंख्या उभारली आहे. कमबॅक होऊ शकतं. एखाद दुसरं मागील मॅच मध्ये देखील 2 षटकांमध्ये फक्त 15 धावा आल्या होत्या. तसं एखाद दुसरं षटक श्रीतेजला हवंय. यावेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. रेस लागली तिकडे बॉल आणि फिल्डर यांच्यामधील शेवटी जिंकली आहे बॉलनेस. 4 धावा. फक्त बाउंड्रीज मध्ये डिलिंग. यावेळेला थोडासा बाहेर निघणारा बॉल विथ द स्विंग कट केला इनफिल्डच्या डोक्यावरून. बॉल सर पॉइंट बॉडी लाईनच्या पलीकडे. आणखी एक चौकार आला आणि याचबरोबर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा. असं वाटते की बॅटिंग करण्यासाठी श्रीतेज 11 चरोली पुणे हा संघ फेवरेट आहे ताई पॅकर्स आरजे ग्रुपसाठी. पहिल्या मॅच मध्ये 143 धावा याच संघाच्या विरोधात बनवल्या होत्या. त्यावेळेला निखिल जाधव हा तुटून पडला होता आणि यावेळेला आपण पाहतोय एजाज कुरेशी 17 चेंडू 57 धावा इंडिव्हिज्युअली त्याच्या बॅटमधून.
योगायोगाने पहिल्या डावात या अगोदरच्या मॅचला सुद्धा ताई पॅकर्स आरजे ग्रुप देवतने श्रीतेजच्या 11च्या विरुद्ध पहिल्या 3 ओव्हरमध्ये 69च केल्या होत्या. आता सुद्धा 69 झालेले आहेत. पाहूया, विकेट घ्याव्या लागतील आणि त्याच्यासाठी प्रथमेश राठोड यांना आणलंय. मागील मॅचमध्ये 3 विकेट मोक्याच्या क्षणी घेऊन टीमला मॅचमध्ये आणलं होतं आणि त्याही बरोबर पहिल्या मॅचमध्ये ज्यावेळेला या दोघांचा सामना झाला होता तेव्हाही 1 षटक 8 धावांचं याच प्रथमेश राठोड सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडीच्या या खेळाडूने ग्रामीण क्रिकेट हराळवाडीसाठी खूप चांगलं खेळतायत आणि ॲज अ आयकॉन म्हणून महाराष्ट्र कर्नाटक राज्यात क्रिकेट थोडंसं जास्त खेळतात. सोलापूरच्या असल्या कारणाने जवळ आहे आणि विजापूर आणि परिसरामध्ये सातत्याने मॅचेस खेळायला जातात सुद्धा कर्नाटकात. निखिल जाधव समोर जर पाहिलं तर प्रथमेश राठोड. निखिल फटका फसलाय. राठोड याही मॅच मध्ये राऊडी ठरताना पाहायला मिळत आहेत. त्यांची गोलंदाजी खऱ्या अर्थाने की फॅक्टर श्रीतेजसाठी पहिल्या मॅच पासून राहिली आहे. मोठी विकेट घेतली आहे. निखिल आउट. यास निखिल जाधवनं या टीमच्या विरोधात मागच्या सामन्यामध्ये शतकीय डाव साकारला होता, परंतु आता या मॅच मध्ये त्याला फक्त 8 डावा जोडता आल्यात. हे पहा, अगेन्स्ट द टर्न सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्विंगला कापता आलेलं नाहीये. बॅटची लिडिंग एज घेत असताना या ठिकाणी निखिल जाधव आउट होतोय. चांगला झेल पकडला बॅकवर्ड पॉइंटला आणि इथे पहिला धक्का. फायनली भागीदारी, पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेची होती आणि ती भागीदारी आता या ठिकाणी तोडली आहे प्रथमेश राठोडनं. कसं आहे ना की सर, आपण चर्चा करत होतो की या टीमच्या विरोधात पहिल्या मॅच मध्ये देखील 69 धावा होत्या. एखाद्या खेळाडूचं मैदान लकी असतं, त्याला ते मैदान आवडत असतं, किंवा एखाद्या खेळाडूला एखादा प्रतिस्पर्धी आवडत असतो. जसं की एक्झाम्पल आपण देऊया, ट्रॅव्हिस हेड जेव्हा जेव्हा भारताच्या विरुद्ध आला तेव्हा तेव्हा त्यानं चांगली खेळ साकारली आहे. इव्हन आपण के.एल. राहुलचा विचार करूया. जेव्हा जेव्हा इंग्लंड संघ आणि भारतामध्ये कुठल्या प्रकारचे सामने होऊ द्यात, के.एल. राहुलची बॅट नेहमीच तळपली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी. या धावसंख्येला क्रिकेटमध्ये सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो, सातत्य ठेवावं लागतं. मॅच मोठी आहे 7 ओव्हरची. उद्या मात्र 8 ओव्हरच्या मॅच पाहायला मिळणार आहेत. नागेश वाडेकर म्हणजे नागा बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. मुंबईच्या अंधेरीचे खेळाडू, जोडीला पुण्याचे इंदापूरचे खेळाडू, बॉलिंगला सोलापूर. इकडेही जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बॉलला कट करतायत. म्हणजे रबर बॉल क्रिकेट किंवा पावसाळी क्रिकेट प्रथमेशसाठी हे नौका असावं, परंतु त्यांनी आज बॅटिंग बॉलिंग दोन्ही मध्ये प्रभावित करणारी कामगिरी केली आहे. हो, इकडे टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. राठोड चांगली कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचा उल्लेख आपण केला होता. त्याही अगोदर ज्या वेळेला दोन्ही मॅच झाल्या यामध्ये प्रथमेशची बॉलिंग हा की फॅक्टर राहिला. बॉल वळवतात, आता त्यांना माहिती आहे की बॉल सुकलाय, खेळपट्टी थोडीशी सुकली आहे, तिकडनं बॉल काहीसा टर्न देखील करताना पाहायला मिळतात. प्रथमेश हा बॉल पुढे टाकलाय, तिकडनं वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. टप्पा बदलला, बॉलला टर्न करण्याचं काम आणि सोपं नाहीये. लगातार 4था बॉल डॉट टाकलाय, त्यामुळे प्रथमेश राठोड यांचं कौतुक करावं लागेल. हा खेळाडू आज प्रभावित करताना पाहायला मिळाला आणि आपल्या बॉलिंगचं कौशल्य दाखवताना पाहायला मिळालंय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कव्हरचा धाडलाय, तिकडे फिल्डर एफर्ट्सला जबाब होते. बॉल थांबवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी नाही यशस्वी झालाय. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी रोहित खरात त्या ठिकाणी होते, प्रयत्न चांगले केले परंतु चौकार आलाय. चांगला एफर्ट होता. पहा, यावेळेला चेंडूचा पाठलाग केला, अक्षरशः स्वतःला झोकून दिले. डाईव्ह लगावत असताना झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला बीट करून बॉल सरळ निघून गेला. चौकार. वेगवान बॉल, थोडासा वेग काढायला गेले, त्याचाच फायदा या ठिकाणी नागाने घेतला. हा बॉल सीमारेषच्या पलीकडे. पहिल्या 4 बॉलला एकही धाव नाहीये, 2 बॉलला मात्र 10 धावा. थोडेसे नाराज तर प्रथमेश असतील, परंतु 10 धावा आल्यात आणि मागील 3ही षटकांच्या तुलनेत ओव्हर चांगली राहिली. हो, शेवटच्या 2 बॉलवर जरी 10 रन्स आल्या, परंतु एक महत्वाची विकेट निखिल जाधवला त्यांना आउट केलेला आहे. आणि नागाला कसं विसरून चालेल, त्यानंही मागच्या सामन्यामध्ये हारला, जो सामना करत ताई पॅकर्स संघ हारला, ते अर्धशतक झळकावलं होतं. म्हणजे या विकेटवर कसं खेळायचं हा आता अनुभव त्याच्याकडे आलेला आहे. आणि अगदी याच मैदानात 10 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा, स्वर्गीय महेंद्रदादा चषक, जे दिना पाटील साहेबांची स्पर्धा होती, त्यामध्ये मालिकावीराचा पुरस्कार ज्यावेळेला मुंबई जिंकली होती, जिल्हानिहाय क्रिकेट आणि मालिकावीराचा पुरस्कार ज्यावेळेला मिळवला होता याच खेळाडूने. आणि आता धनंजय बिनताडे यांना आमंत्रित करण्यात आलंय.
मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते, पहिल्या ओव्हरमध्ये आले, थोडेसे मागणे राहिलेत, परंतु हे वेगळं षटक आहे. एजाज कुरेशी आणि नागेश वाडेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑप्शन झाल्या कारणाने आपल्याला हवे तसे पाहिजे तसे आपल्या आवडते खेळाडू परिस्थितीला अनुरूप आपल्या टीममध्ये प्रत्येकाने घेतलेत. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय, कमी गतीचा बॉल, वळणारा बॉल अशोक गायकवाड यांच्या दिशेने म्हणजे दादाच्या दिशेने जातोय. डॉट बॉलने सुरुवात आणि चांगला टर्न देखील प्राप्त केला या ठिकाणी. ए बाद फिंगर रोल केले आणि पडल्यानंतर खूप जास्त वळण घेणारा बॉल पाहायला मिळाला. आता बॉलमध्ये तेवढा वेग नाहीये, विकेट किपर पर्यंत सुद्धा बॉल कॅरी झाला नव्हता, परंतु मुवमेंट टर्न फार सुंदर प्राप्त केलाय बिनताडेनं. धनंजय बिनताडे टॅलेंट आहे. हो, हा ही चेंडू जर पाहिला, हा थोडासा वेगळं टाकताना पाहिला मिळाले. पुल करायला गेले परंतु अपेक्षित उंची नसल्या कारणाने ऋषी जोरे जवळच आहेत, त्यांच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. इकडे लगातारचे 2 बॉल डॉट टाकत असताना थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. जरी धावसंख्या झाली आहे, जरी अर्धशतक झालंय, 7 ओव्हरची मॅच तुम्हाला अख्खा डाव चांगला खेळावा लागणार आहे. काही डॉट बॉल सुद्धा महागात पडू शकतात आणि एजाज चांगली कामगिरी करण्यासाठी ओळखले जातात. नो बॉल मात्र पंच या ठिकाणी घोषित करताना पाहायला मिळालेत. रिप्ले मध्ये आपण पाहतोय या वेळेला हो खेचला, परंतु बॉल पुन्हा एकदा असं वाटलं होतं षटकारामध्ये जातोय, परंतु तो मैदानात आलाय आणि तिकडे फायदा कशाचा झालाय तर फ्रीडचा फायदा झालाय. वाऱ्याने असं एक क्षणी वाटलं की स्टेजच्या मागे बॉल जातोय का, वाऱ्याने बॉल बराच पुढे नेलाय. ही तर या रबर बॉलच्या क्रिकेटची मजा आहे. सोसाट्याचा वारा सुटलाय. ज्या वेळेला बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं त्यावेळेला असं वाटलं होतं की आज सहजगत्या बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. बॅटरलाही विश्वास बसत नाही की हा बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आला, परंतु फ्री हिट होता, ते बचावलाय. धनंजय 5वं षटक मार्ग असताना 81 धावा धावफलकावर आहेत. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव जरी आली तरी चांगलाच बॉल म्हणावा लागेल या मैदानात. जसे आपण कालपासून मॅचेस पाहतोय, इकडे धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जात असताना पाहिलं मी टप्पा बदलतायत, जसे बॅटर येतात तसा बॉल बदलतायत, त्याचा टर्न बदलतायत आणि दोघांची देहबोली ओळखून मात्र या ठिकाणी गोलंदाजी होताना पाहायला मिळते. ती म्हणजे धनंजय यांच्याकडे. आणि पुण्यातील या खेळाडूला देखील रबर बॉल क्रिकेट खेळण्याचं एक वेगळं टॅलेंट अवगत आहे बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये. धनंजय क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करत असताना एजाज 58 धावांवर खेळतायत. हो याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. अपेक्षा ज्या चेंडूची अपेक्षा आहे तो नाही येत आहे, त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त करतात सध्या धनंजय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एका वेलसेट बॅटर समोर हिमतीनं गोलंदाजी केलेली आहे. एजाज कुरेशी जो तुटून पडला पहिल्या ओव्हर पासून, त्याच्या विरुद्ध ज्याप्रमाणे ज्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे ना, लाजवाब. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. धनंजय बिनताडे काय कमबॅक राहिले आतापर्यंत. समोर एजाज आहेत. यावेळेला बिग हिट. आता आवाक्यातच बॉल आलाय, उडवला समोरच्या दिशेने 6 धावांसाठी. मागील ओव्हर प्रमाणे आताही पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवर षटकार जो मागील ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळाला होता आणि आताही पाहायला मिळालाय. 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर आलेला षटकार 9 धावा देऊन गेले या ओव्हरमध्ये, परंतु मागील 2 ओव्हरमध्ये फक्त 19 आलेले आहेत. समीर भाऊ जरूर कमबॅक करणारी ती दोन्ही षटकं होती. मोमेंटम थोडाफार का होईना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे पहा ज्या वेळेला तुम्ही एखाद्या स्पिन किंवा कटर गोलंदाजाच्या अगेन्स्ट खेळत असता त्यावेळेला तुम्हाला व्ही मध्ये खेळायचं आहे तर अक्रॉस जाणं गरजेचं आहे. अक्रॉस द लाईन तो स्विंग कापणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न केला एजाजनं. शेवटच्या बॉलवर षटकार प्राप्त केला. एजाज कुरेशी एका बाजूने 64 धावांवर खेळतात आणि 12 बॉल अजूनही बाकी आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडेल ते आपल्याला पाहायचं आहे. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. अठ्ठ्याऐंशी धावा स्कोर कार्डवरती. 88ला 1-5 षटकांचा खेळ येथे समाप्त झालाय. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. आणखी 30 जोडण्याचा प्रयत्न नक्की करतील. राठोड आलेत बॉलिंगसाठी पुन्हा एकदा. प्रथमेश राठोड
ऑप्टमच्या बाहेरून हा बॉल कव्हर्सला उडवलाय. काय फटका खेळलाय. बॉलचा अंदाज घेतला, उसळीचा अंदाज घेतला आणि कव्हर्सला पाठवला षटकारासाठी. जा असे फटके आपण मागच्या डावामध्ये या ठिकाणी वाडेकरच्या बॅटमधून बघितले होते. त्याचबरोबर निखिलच्याही बॅटमधून पहिल्या मॅच मध्ये असेच फटके पाहिले होते. आणि काय फटका खेळलाय. जम्प घेत असताना एका पायावर हा बॉल वेगात होता. ज्या वेगात आला त्याच वेगात पाठवलाय. लांब 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 जा शोधून आणा. षटकार. सुरुवात झाली आहे. नागेश वाडेकरची आता सुरुवात झाली आहे. एका बाजूला सुरुवातीला आक्रमण केलं कुरेशीनं, एजाजनं आणि आता तदनंतर थोडा आपण जर मध्यंतरी पाहिलं तर एजाजची बॅट थोडीशी शांत झाली आणि तिथून आता नागेश वाडेकरनं सुरुवात केली आहे. लागोपाठ 2 सिक्सर. शतकवीर आहे मान्सून ब्लास्टचा. बॅटिंगसाठी नागेश वाडेकर, अंधेरी मुंबई. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल उचलला, फेकला सीमारेषेच्या पार 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 पार. षटकार. प्रथमेश राठोड ज्या गोलंदाजानं या ठिकाणी फलंदाजांना अक्षरशः नाचवलं होतं या अगोदरच्या षटकामध्ये, तोच राठोड आता त्याच्या विरोधात नागेश वाडेकरचा हल्ला बोल दे घुमा के. हे क्रिकेट खेळण्यासाठी एक वेगळे टॅलेंट पाहिजे. पहा पायात काही नाहीये, अनवाणी खेळतायत आणि या ठिकाणी आपल्या क्रिकेटचा क्लास दाखवतायत. आणखीन एक आता पॉइंटला खूप लांब मारलाय. बॉलला येऊ दिलं, बॉलची वाट पाहिली आणि मग वाट लावली. 6 वाली लगातार 4था षटकार. चेंडूला आता फोडूनच ठेवणार असं वाटतंय. ज्या प्रकारे तो तुटून पडलाय, काय फटकेबाजी करतोय. जसा टर्न मिळतोय बाहेरच्या दिशेने बॉल वळतोय त्या दिशेनं फटके एक्झिक्यूट करत असताना इथे पहा पहिल्या फटक्याचा जणू काय ऍक्शन रिप्ले. खूप चांगला स्विंगचा वापर केला फलंदाजानं टायमिंग करत असताना. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 112 वर. या 4 षटकाराने मॅचचं गणितच बदललंय. कमबॅक करावं लागेल श्री तेज 11 चरोली पुणे टीमला. प्रथमेश ओ या वेळेला दांडी 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 गुल. अंदाज याही वेळेला नाही आला. वाईट जाईल हा अंदाज या ठिकाणी होता आणि प्रथमेशने या अगोदर देखील हे केलं होतं. त्रिफळाचित होत आहेत नागेश वाडेकर. 4 षटकारांचं उत्तर बोल्ड होत आहे, परंतु धावसंख्या आता मात्र चांगल्या स्थितीच्या दिशेने म्हणजे समाधानकारक स्थितीच्या दिशेने निघाली आहे. पहा अराउंड द लेग ओव्हर द विकेट आला आणि थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंप आणि त्याचा ऑफ स्टंप कुठे एक्झॅक्टली तो विसरला असावा आणि वाईड सोडण्याच्या नादामध्ये ते आपण पाहतोय. विकेट गमावून बसला नागेश वाडेकर. लागोपाठ 4 सिक्सर पाहायला मिळाले. धावसंख्या बघता बघता 100हून अधिक 112 धावा धावफलकावरती लागल्या आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार देसाई टीमचा कॅप्टन. टीमचे कॅप्टन येत आहेत ओमकार देसाई. बऱ्याच वर्षाचा अनुभव सगळ्या प्रकारच्या क्रिकेटचा त्यांच्याकडे आहे आणि या मैदानात ज्या वेळेला नेतृत्व केलं होतं मुंबईने, जिल्हानिहाय 10 लाखाची स्पर्धा जिंकली होती. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे आता करतायत. 112 धावा धावफलकावर आहेत. 7 बॉल अजूनही बाकी आहेत. आज मोठ्या मोठ्या धावा पाहायला मिळाल्या. 144 जर पाहिलं तर आज 2 वेळा पाहायला मिळाले. 131 पाहायला मिळाले. वेगात टाकलाय हा बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्यावर एकच धाव मिळेल. 4 षटकार आले खरे, परंतु धावसंख्या 25 या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाली आणि एजाज कुरेशी मैदानात 64 वर खेळतात. या ओव्हरमध्ये स्ट्राईक पासून वंचित राहिले, परंतु धावा आल्या 113 झाल्यात 6 ओव्हरमध्ये. प्रथमेश राठोडच्या बाबतीमध्ये सिमिलर घडलंय बघा. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यानं पहिलं षटक इकॉनॉमिकल हाताळलं, परंतु जसं त्याला सेकंड स्पेल मध्ये आणलं त्या ओव्हरमध्ये अक्षरशः धुमाकूळ फलंदाजांनी त्याच्या विरोधात घातला होता. त्यावेळेला निखिलनं आणि आता या वेळेला आपण बघितलं तर नागेश वाडेकरनं मोस्ट रन्स डे 2 आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत आपण पाहतो. निखिल जाधव ताई पॅकर्स आरजे ग्रुप टीम कडनं खेळत असताना 3 डावांमध्ये 124 धावा त्यांना आतापर्यंत बनवल्यात. श्रेयस कदम लागोपाठ 2 अर्धशतक. रिलायन्स ओडिशा टीमचा खेळाडू 116 धावा 2 डावांमध्ये त्यानं बनवल्यात आणि आजच्या दिवसामध्ये टोटल तुम्ही पाहतायत 1011 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळाल्या 64 ओव्हर मध्ये. चला घाई करायची आहे. दुसऱ्या डावात तुम्हाला बॅटिंग सुद्धा करायची आहे. चला आज दिवसभरामध्ये फक्त 64 ओव्हरमध्ये 1011 रन हा एक रेकॉर्ड असेल. षटकार जर पाहिलं तर 5वा सामना सुरू 120 षटकार गेलेले आहेत आणि चौकार जर पाहिलं तर चौकाराच्या बाबतीत कंजूशी केली आहे. फक्त 29 गेलेले आहेत. षटकारात डील जास्त होताना पाहायला मिळाली आहे आणि या चर्चेचा विषय पाहायला मिळाले. 16 तर निखिलनेच मारलेत.
ओमकार देसाई शेवटच्या षटकात एजाज कुरेशी ही दोन मोठी नाव आहेत ज्यांनी मात्र मागील बरीच वर्ष क्रिकेट गाजवलंय. गोलंदाजीसाठी मांजरी एक्सप्रेस ओमकार गायकवाड दाखल होताना पाहायला मिळतात. लेदर बॉल क्रिकेट मधील देखील एक मोठं नाव आहे. दाखल झालेत पुण्यावरून, मांजरीवरून दाखल झालेत भिवंडी मध्ये. पहिला बॉल वेगात उसळी होती, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न करत होते ओमकार, परंतु पहिला बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या हातात. डॉट बॉल आलाय. ओमकार गायकवाड गोलंदाजी करण्यासाठी आला आणि मागच्या सामन्यामध्ये जो शेवटच्या बॉलवर सिक्सर मारला होता ना, तेथून पुणे संघाला एक नवीन भरारी मिळाली होती अक्षरशः. पुन्हा एकदा उसळी, त्यावर स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु बॉल पाठीमागे फाईन लेगला चाललाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. एक धाव घेतली आणि दुसरीचाही प्रयत्न. षटकार चौकार नाही आला तर बॉल चांगलाच म्हणावं लागेल अशी ही परिस्थिती आहे. कारण 125 काल जर पाहिलं तर 120-25च्या दरम्यान स्कोर होत होता. आज तो मात्र 135-40च्या दरम्यान. यस, हाईट साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, पहिल्या बॉलसाठी यस या ठिकाणी योग्य बॉल आहे. चला जावेद मॅचच्या दिशेने. ओमकार देसाई, ओमकार विरुद्ध ओमकार, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. ओमकार गायकवाडचा वेगही बरंच काही सांगून जातोय. आणि इकडे एका धावेने धावसंख्या. शेवटच्या षटकात थोडंसं नियंत्रण, परंतु आता स्ट्राईकवर एजाज आलेले आहेत. 64 वर सध्या ते बॅटिंग करत आहेत. 23 चेंडूंचा सामना केलाय. तर चांगली नजर त्यांची बसलेली आणि चांगल्या धावा, त्याच्यामुळे तो आत्मविश्वास येणाऱ्या 3 बॉलमध्ये आपल्याला बघायला मिळेल का? परंतु ओमकार गायकवाडचं कौतुक करावं लागेल. ओमकार, हो हो, हा बॉल थोडासा पुढे करताना पाहायला मिळाले. ओमकार गायकवाड, पहा तुम्ही कितव्या ओव्हरमध्ये येत आहेत त्याला महत्व नाही, तुम्ही काय करताय त्याला महत्व आहे. 7व्या ओव्हरसाठी ओमकार गायकवाड आलेत आणि धावसंख्येला लगाम घातलाय. कारण आता 116 वर ही धावसंख्या स्थिरावलेली आहे. थोडीशी उंची होती, पिचिंग थोडीशी लेग स्टंपच्या बाहेरही पाहायला मिळाली, परंतु बॉल थोडासा वळला, फिरला. एजाज यांना थांबवताना पाहायला मिळाला. काय बॉलिंग करतायत मांजरी एक्सप्रेस. वेगात बॉल फेकून दिलाय, मात्र या ठिकाणी फाईन लेगच्या क्षेत्रात अखूट टप्प्याचा बॉल करणं महागात पडलं आणि आलाय सिक्सर. अखूट टप्प्याचा बॉल शॉर्ट बॉल होता. हलकासा ऑफस्टोमवर येत असताना फेकून दिल्या बॉलला सरळ लॉंग लेग बाउंड्री यांच्या पलीकडे जाणारा हा भव्य षटकार एजाजच्या बॅटमधून 122वा स्कोर कार्ड वरती लागल्यात. शेवटचा बॉल आहे. आतापर्यंत ओमकार गायकवाड चांगल्या टप्प्यावर चांगल्या दिशेने गोलंदाजी करत होता, परंतु येथे चुकी केली. 70 धावांवर बॅटिंग करतायत एजाज कुरेशी. काय कामगिरी केली आहे महत्वाच्या मॅच मध्ये. एजाज बरसले. 70 धावांची खेळी करताना पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या 122 झाली आहे. पहिला डाव अंतिम टप्प्याकडे निघालाय. ओमकार गायकवाड विरुद्ध एजाज कुरेशी. ओमकारचा वेग या वेळेला पाहायला मिळालाय. हिट करण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला, परंतु पाहूयात. यस, लेग बायच्या स्वरूपातील एक धाव मिळेल. धावसंख्या 123 झाली, 124 करायची आहे. दोघांसाठी समसमान आहे. म्हणजे अशा प्रकारच्या धावा आपण होताना पाहायला मिळाल्यात. आणि आज सगळ्या सामन्यांमध्ये मात्र 100च्या पुढचंच टार्गेट राहिलेलं आहे, हेही तेवढंच महत्वाचं आहे. 123 धावा आणि विजयासाठी 124 धावा याची आवश्यकता असणार आहे. एजाज कुरेशी यांचं कौतुक करावं लागेल. 26 बॉलमध्ये 70 धावांची वादळी खेळी मात्र या ठिकाणी एजाज कुरेशी यांच्याकडून होताना पाहायला मिळाली. क्षितिज इलेव्हन चरोली पुणे, महेश नानगुडे असतील, धनंजय भिंताडे असतील, प्रथमेश राठोड असतील, ऋतिक गजर असतील, या खेळाडूंना देखील मात्र या ठिकाणी बरसावं लागेल. आकाश काळे, चांगली बॅटिंग लाईनअप तिकडे देखील आपल्याला पाहायला मिळते. दादा गायकवाड आहेत, दत्ता पवार आहेत.
हे असे बॅटर आहेत, मनोज साठे आहेत की या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवणारे खेळाडू श्रीतेजकडे सुद्धा आहेत, परंतु गोलंदाज मात्र चांगले मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत जे ताई पॅकर्स आरजे ग्रुपकडे देखील असतात, त्यामुळे दुसरा डाव देखील रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा दिवस मान्सून सुपर सिरीजचा, ज्या स्पर्धेची सगळ्यांना ओढ होती, आणि आज दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना, शेवटचा डाव, आणि ज्या वेळेला शेवटचा डाव समीरजी ठाकरे सर आणि जोडीला जर पाहिलं तर आता IPL ची मखमली आवाज कुणालजी दाते सर देखील जोडले जातील या मॅच साठी. बॅटिंग कार्ड तुम्ही पाहतायत एजाज कुरेशी 26 बॉल आणि 70 धावा. नाबाद नाही, शेवटच्या बॉलवर धावबादच्या स्वरूपामध्ये तो आउट झाला आणि निखिल जाधव 8 डावा त्याने नक्की जोडला. एक षटकारांचा समावेश होता आणि नागेश वाडेकरच्या महत्वपूर्ण वेगवान 35 धावा या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. कॅप्टन ओमकार देसाई 4 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी पाहायला मिळालं. 61 रन जरूर आले. 7 ओव्हरमध्ये 123 धावा जोडण्यामध्ये यशस्वी राहिला ताई पॅकर्स आरजे ग्रुप हा संघ आणि 124 धावांचं लक्ष या ठिकाणी सेट करण्यात आलं. श्रीतेज 11 चारोळी पुणे या टीम समोर लक्ष मोठं आहे, परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे, जिथे कुठलीच धावसंख्या मोठी नाही आणि कोणतीच धावसंख्या छोटी नाहीये. या खेळामध्ये जो चांगला खेळेल, कारण ऑक्शन बेस ही टुर्नामेंट मान्सून सुपर सिरीज चला फलंदाज पाठवायचे. टीम श्रीतेज 11 ओपनर्स मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना मागच्या सामन्यामध्ये सलामीला येत असताना धनंजय भिंताडेनं जबरदस्त केस साकारला होता. 37 धावा उपयुक्त त्यानं जोडल्या होत्या आणि त्याच्या सोबतीला महेश नानगुडे पहिल्या मॅच मध्ये तो खूप चांगला खेळला, परंतु हारणारा तो सामना होता आणि त्या सामन्यामध्ये त्याची बॅटिंग चांगली राहिली होती, परंतु 70 स्पोर्ट्सच्या वाहिनीवर बघायला मिळाले. धनंजय भिंताडे आणि त्याच्या सोबतीला बॅटर महेश नानगुडे 124 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. त्याचबरोबर षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ होईल गोलंदाज प्रज्योत अंबिरे. पहिल्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी याच टीमच्या विरोधात केली. इम्पॅक्ट प्लेअर किशन देवेंद्रच्या जागी निखिल केनी हा इम्पॅक्ट प्लेअर असेल. इम्पॅक्ट प्लेअर ऍप्लिकेबल आहे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट. धनंजय समोर या वेळेला पहिलाच बॉल कडेकडे एक्झिक्यूट करायचं होतं. समोर व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. कुणाल दाते सर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्यासोबत जोडले जातात. वेलकम सर. थोडंसं फुटवर दाखवावं लागेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये हा सामना आहे. टार्गेट सेट झाल्याने 124 धावा करायचे आहेत 1 to 4 आणि एक संघ 1 to 4 इथे होत असताना पाहायला मिळेल. एक संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल होईल आणि उद्या MUCC ओडिसाच्या विरुद्ध खेळण्याची संधी मिळेल फर्स्ट सेमीफायनल मध्ये. प्रज्योतचा हा बॉल या वेळेला पंच केला. ताकद होती या फटक्या मागे. बॉल येतोय कव्हर पॉइंट क्षेत्रात. मिळेल फक्त एकच धाव. जागा मिळाली नव्हती, स्ट्रोक क्रिएट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा आणि इथं पहिली सिंगल धनंजय भिंताळेच्या खात्यामध्ये. प्रज्योत अंबिरे जे पावसाच्या सरी मगाशी कोसळून गेल्यात, आता कुठेतरी कोरडी होते खेळपट्टी, त्याचा फायदा उचलावा लागेल बॅटरला. आणि आज 4,36,153 प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिली आहे. आकडा अजून वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. काल 4,65,000 प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली. हो यावेळेला पहिलाच बॉल समोर ओव्हर पिच होता आणि त्याच्यावरती आक्रमण हल्ला चढवलाय. महेश नानगुडेच्या बॅट मधून येतोय नेत्रदीपक षटकार. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आहे हा खेळाडू. ज्या पद्धतीने स्लॉट मध्ये जसा बॉल पडला तसाच समोर मारलाय डाऊन दी ग्राउंड अगदी व्ही शेप मध्ये आणि कॅमेरावर तेवढंच दर्जेदार होतं या फटक्यामध्ये. विलोभनीय फटका. 6 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 7. काय सुरुवात केली आहे आता महेश नानगुडे. सर्वाधिक जास्त बोली याच खेळाडूवरती लावली होती पुणे संघानं आणि तो आता इथे चांगला खेळणार का. बॉल हवेत आहे. विकेटची संधी आहे आणि महेशची विकेट धोक्यात आहे. पकडलाय झेल आणि या मॅच मधील फार मोठी विकेट प्राप्त केली आहे प्रज्योत अंबिरेनं.
नागेश वाडेकर नागा होता डीप मध्ये आणि महेश नानगुडेचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवर तो षटकार त्याने मारला. 300चा बॅटिंग स्ट्राईक रेट, एक षटकार त्याच्या खात्यामध्ये. परंतु त्याच्यानंतर पलटवार प्रज्योत अंबिरेचा राहिलाय. आज वार पलटवार नेहमीच पाहायला मिळालेत. केतनने मारलेले षटकार, त्याच्यानंतर तो पलटवार आणि आता प्रज्योत अंबिरेचा हा बॉल थोडीशी बीट मिळाली. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला आणि त्याच्यामुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. आणि काय कॅमेरा वर्क आहे. बॉल अक्षरशः गरंगळत फिरत फिरत गेला नागेश वाडेकरच्या हातामध्ये आणि खूप चांगलं जजमेंट. एक चांगला झेल टिपलाय नागेश वाडेकरने. फलंदाज महेश नानगुडे आउट. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला, परंतु या ठिकाणी प्रज्योत अंबिरे पुन्हा एकदा त्याचा क्लास, त्याचा स्टँडर्ड या ठिकाणी दाखवत असताना हाय क्वालिटी, हाय स्टँडर्ड, हाय प्रोफाईल खेळाडू आहे आणि जरूर विकेट टेकर आहे. पहिल्या सामन्यामध्ये याच संघाच्या विरुद्ध, पुणेच्या विरुद्ध प्रज्योतनं 3 विकेट्स घेतल्या होत्या आणि आतापर्यंत त्याला एक सफलता या सामन्यामध्ये मिळाली आहे. नवीन बॅटर रोहित खरात, आणखी एक लेफ्टी बॅटर. असं वाटतंय की लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन तसंच ठेवायचं आहे असावं देखील. आणि त्याच्याच मॅनेजिंग टीम, कॅप्टन सध्या चर्चा करत आहेत खेळाडू कक्षामध्ये. राऊंड द विकेट. प्रज्योतचा बॉल पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा होता. याही ठिकाणी विकेट मिळाली नाहीये. कवसला हा बॉल येतो एक्स्ट्रा कव्हरला, एकच धाव. 8 धावा स्कोर कार्ड वरती. 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर, पहिलं षटक या वेळेला मार्गस्थ असताना. टार्गेट मोठं आहे, 124 धावांचं आहे. त्याच्यामुळे स्टार्ट चांगला मिळणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही सुरुवात चांगली कराल त्यावेळेला येणाऱ्या फलंदाजांवरचा दबाव हा आपोआप कमी होऊन जाईल. तो प्रयत्न करावा लागेल आणि तो प्रयत्न सुरू आहे. धनंजय भिंताडेच्या बॅटमधून येतोय धम्माकेदार हिट, षटकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. मागच्या मॅच मध्ये परत एक वेळा यश प्राप्त केलं होतं. 37 रन केले होते. जसा बॉल पडला सरळ राहिला आणि बरोबर बॉलला उचलून फेकत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे धनंजय भिंताडे डीबी पाहायला मिळालाय. मागच्या मॅच मध्ये तो हिरो ठरला होता, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. या मॅच मध्ये तशीच बॅटिंग करावी लागेल. श्री गुरुदत्त स्टँड मध्ये हा सलामी देणारा षटकार आहे. या 14 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात प्रज्योत अंबिरेच्या विरुद्ध. शेवट गोळ राहिला. पहिले 2 बॉल जर पाहिले तर एकच धाव आली. तिसऱ्या बॉलवर षटकार आला आणि 5व्या बॉलवरती सिंगल आली आणि मग आला स्ट्रायकिंग एंडला धनंजय भिंताडे. त्याच्या बॅट मधून तो सिक्सर. पहिलं षटक थोडंसं इव्हेंटफुल राहिलं कारण एक विकेटही आली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 14. या मॅच मध्ये मोस्ट ऑफ ओव्हर्स आपण पाहतोय ना की पहिल्या इनिंग्स मध्ये देखील बाउंड्रीजने फिनिश केल्यात. पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर 4 अशी षटकं आहेत की जिथे चौकार किंवा षटकारांनी ओव्हर फिनिश केले आणि आता येथे पहिलं षटक जे प्रज्योत अंबिरेचं होतं जे ते षटकारानं फिनिश केलं. धनंजय भिंताडे 2 एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. एक जो षटकार आला होता आउट होण्यापूर्वी महेश नानगुडे त्याच्या बॅटमधून तो षटकार आपल्याला बघायला मिळाला होता. सुलतान खान येतोय सेकंड ओव्हर मध्ये. सामना करेल बॅटर रोहित खरात. मान्सून सुपर सिरीज एक नव्या कॉन्सेप्ट ही स्पर्धा तुम्ही पाहतात आणि सक्सेस स्पर्धा 70-70 स्पोर्ट्सची यावेळेला काय घडलंय अपील लाऊडली करण्यात आली आहे विकेट कीपर कडनं आणि फलंदाज निघालाय डगआउटच्या दिशेनं. म्हणजेच काय विकेट मिळाली आहे. पहिल्याच बॉलवर सफलता सुलतान खानला. पहिल्याच बॉलवर हे यश मिळालंय. रोहित खरात आला 2 बॉल खेळला, एकच धाव त्याच्या खात्यामध्ये. पॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाचं कौतुक व्हायला पाहिजे. खूप चांगला झेल त्याने टिपलाय. फलंदाज रोहितचा खेळ आता इथे संपलाय आणि गोलंदाज सुलतान पकडून टाकलेला हा ऑफ कटर होता. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. तो लेग ब्रेक झाला. लेफ्टी बॅटरसाठी बाहेर निघणारा बॉल आणि त्याच्यानंतर विकेट कीपरची कमाल अप्रतिम झेल तिथे ओंकार देसाईने टिपलाय. फलंदाज आउट होतोय रोहित. सर जवळजवळ फर्स्ट सेकंड स्लीप पर्यंत कीपर गेला होता. ज्या प्रकारे आपण पाहिला तो झेल पकडण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन. विकेट कीपर बॅटर नेहमीच आपण पाहिलात. आता ऋषभ पंतला तुम्ही बघतायत खूप चांगल्या प्रकारे इंग्लंडमध्ये त्यांना बॅटिंग केले आणि या झेल विषयी चर्चा करत होतो. जवळपास फर्स्ट सेकंड स्लीप पर्यंत विकेट कीपर गेला आणि ऑलरेडी तो तयारच होता. ऑप्शनच्या बाहेरच उभा होता. त्याला माहिती की सुलतान खान त्याच्या समोर लेफ्टी बॅटर आहे. तो आउटस्विंग टाकण्याचा प्रयत्न करेल. सफलता त्याला त्या ठिकाणी मिळाली आहे. धावसंख्या 14. वेगवान तेज सरदार हा बॉल अधिक वेगाने टाकलाय. नवीन बॅटर आल्या आल्या त्या ठिकाणी थोडस कन्फ्युज झाला. आतमध्ये येणारा बॉल होता. डॉट बॉल न सुरुवात केली या ठिकाणी बॅटर दादा समोर. ओहो हो पुन्हा एकदा फुलर लेंथ. आणखी एक इन स्विंगर. स्विंग के सुलतान खान स्विंग मास्टर आहे.
दोन्ही बाजूने बॉल वळवतोय आणि हा पहा वेगवान हवेमध्ये याचे बॉल मूव्ह होत असतात, आपण अनेकदा पाहिलंय. धावसंख्या स्थिर आहे. धावांपासून आता इथून संघर्ष करत असताना फलंदाज धावांसाठी झुंजत असताना कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी लवकर पीक केला. लो फुल टॉस बॉल आणि त्या बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. चांगला फटका, चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं. सुलतानने यावेळेला पेस थोडासा कमी केला. पेस ऑफ करत असताना फुल टॉस झाला आणि फुल टॉसला बरोबर उत्तर दिलंय. आणि टायमिंग जर तुमच्याकडे असेल तर असा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो आणि परत एक वेळा श्री गुरुदत्त स्टँड मध्ये बॉल चाललाय. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारणारा आणखीन एक षटकार. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव आले होते, त्यावेळेला अधिकच्या वेगानं बॉल आत आले, परंतु या ठिकाणी थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. बॅटर रेडी होता आणि त्याच्यावरती मोठा फटका आला. यावेळेला पुन्हा वेगवान ऑन द राईट ड्राईव्ह केला. विथ बाउन्स फटका होता. ऑफस्टंपच्या बाहेरनं या बॉलला खेळला आणि तिथे मिळेल फक्त एकच धाव. चांगला हँड अँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं या बॉलवर. मागच्या बॉलवर षटकार आला आणि जसा बॉल पडला तसाच ऑन द राईज फटका सजवला. मिड ऑफ नव्हता आणि त्याचमुळे लॉंग ऑफला बॉल आला. तोपर्यंत धाव इथे येत असताना दादा गायकवाडच्या खात्यामध्ये एक सिंगल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगलच्या मदतीने 21 धावा. राईज होणाऱ्या बॉलवर अशा प्रकारे फटके खेळणं सोपं नाहीये. तुमची नजर, कॉन्सन्ट्रेशन शेवटपर्यंत तुमचं बॉलवर असणारी नजर ही तीक्ष्ण असणं गरजेचे आहे. यावेळेला पुन्हा एकदा चाबूक शॉट गॅप फाईन केलाय आणि आता पंचांनी जरूर रेफर स्वतः पंचांनी त्या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केली की हा ओव्हरस्टेप आहे की नाही ते आता त्यांना चेक करायचं आहे, परंतु चौकार आलाय. ओ स्टेपिंगचा नो बॉल इथे चेक होईल. या अगोदर देखील सुलतानने एका मॅच मध्ये ही चूक केली होती आणि आता परत एक वेळा ती चूक झालीये की नाही याच्याविषयी चर्चा होईल. टीव्ही अंपायर ची मदत घेण्यात आली आहे ऑन फील्ड अंपायर हेमंत कोळी यांच्या माध्यमातून आणि सुलतानचं हे षटक सध्या सुरू आहे. चौकार तर आलाय. काय फटका होता, चाबूक फटका. शॉर्ट बॉल, शॉर्ट बॉलवर हातोडा चालावा तशी बॅट चालली आणि या बॅटचा तडाखा बसल्यानंतर बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय 4 धावांसाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्याच्यामुळे 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात. चौकार या ठिकाणी हे पाहू शकता. इट्स अ फेअर बॉल. थोडंसं डाऊट होतं आणि आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे अंपायर देखील ज्या ज्या वेळेला डाऊट असतं त्या त्या वेळेला टेक्नॉलॉजीचा वापर नक्की करतात आणि तो गरजेचा देखील आहे. 2 षटकांचा केस संपलाय. 25 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही 99 धावा इथून कराव्या लागतील येणाऱ्या 5 ओव्हर्स मध्ये. या 2 फलंदाजांना चांगली भागीदारी करावी लागेल. धनंजय भिंताडे आणि अशोक गायकवाड उर्फ दादा. सामना सुरू ठेवायचा आहे. आता जास्त वेळ घेऊ नका टीम ताई पॅकर्स. जास्त वेळ होत आणि कुठल्या संघावर अन्याय होईल, बॅड लाईटचा व्यत्यय कोणत्या संघाला येईल असं कोणत्याही खेळाडून करायचं नाहीये, कुठल्या टीमनं करायचं नाहीये. मान्सून सुपर सिरीज भारतातील स्टारकास्ट अनेक तारे सितारे क्रिकेटचे या मैदानावर या स्पर्धेमध्ये आपण खेळताना बघितले आणि त्यांचा चाहता वर्ग मानकुलीच्या क्रीडांगणावर आवर्जून त्यांना पाहण्यासाठी आला आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील फार मोठ्या संख्येने भरघोस प्रेक्षकांनी या स्पर्धेची नक्कीच मजा घेतली आणि स्पर्धेला दाद दिली. थर्ड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज शुभम. राईट आर्म ओव्हर द विकेट. दादा समोर यावेळेला फोर्स केलाय, समोर हॅमर करत असताना बॉलला फेकून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. षटकार. हातोडा चालवतोय, गणाचे घाव घालतोय अक्षरशः या बॉलवर. जसा बॉल पडला त्याच्यावर फोर्सफुल स्ट्रोक इथे पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर हा षटकार आलाय. वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये. चांगली फलंदाजी, दादा गायकवाडची दादागिरी. शुभम महागडा राहिलाय, परंतु आता शुभमनं देखील व्हेरिएशन थोडस आपण पाहिलं तर वेगामध्ये बदल केला. बाहेरच्या दिशेने बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे. पहा थोडेसे फिंगर रोल केले आणि वा खूप चांगला बॉल बाहेरच्या दिशेने मूव्ह झाला. डॉट बॉल येतोय. षटकारानंतर पलटवार. हा बॉल खरं तर कीपर पर्यंतही कॅरी झाला नव्हता, म्हणजे वेग नव्हता या बॉलमध्ये. पुन्हा फ्लाइट देण्याचा प्रयत्न यावेळेला तयार होता बॅटर. बरोबर या ठिकाणी आपण पाहिला अक्रॉस द लाईन फटका. षटकार. विथ द स्पिन मारलाय की अगेन्स्ट द स्पिन हे पाहावं लागेल. परत एक वेळा बॅक ऑफ द हँड आतमध्ये येणारा बॉल होता. गुगली होता आणि त्याचमुळे हा विथ द स्पिन फेकलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लवकर ओळखला गुगली, कारण मगाशी लेगकडे टाकला होता, आता बॅक ऑफ द हँड आतमध्ये येणारा बॉल टाकला आणि तसाच बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी चांगली बॅटिंग दादा गायकवाडची पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 2 षटकाराच्या मदतीने आता 37 धावा. पार्टनरशिप
भागीदारी फार महत्वाची आणि दोघे आता या ठिकाणी चांगला खेळ साकारत असताना एका बाजूला धनंजय बिनताडे 4 बॉल मध्ये 11 वर खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला अशोक गायकवाड दादाच्या बॅट मधून 3 सिक्सर आतापर्यंत आपल्याला बघायला मिळालेत. 2 खेळाडू लवकर आउट झाल्यानंतर त्या ठिकाणी चांगली पार्टनरशिप होणं गरजेची होते आणि ती पार्टनरशिप आता या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. 37 ला 2 ओव्हर नंबर 3. या ठिकाणी असं वाटलं होतं की प्रज्योत अंबिरेनं पहिलं षटक 14 धावा दिल्या परंतु विकेट मिळाली होती. असं वाटलं होतं की तो कंटिन्यू येणार. शुभमला गोलंदाजी दिली आहे आणि त्याचा फायदा उचललाय. पुन्हा एकदा पंच केलाय, बॉलला पाठवलाय, कवसला षटकार. रॉकेट पंच. ज्या पद्धतीने फटकेबाजी सध्या सुरू आहे दादा गायकवाडची, हा बॉल थोडासा विट मिळाली, जागा मिळाली, जागेवरूनच मागच्या पायावरून बॉलला फेकलं. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर पंच करत असताना तिथे फिल्डर होता, प्रयत्न केला परंतु बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 षटकारात आलेले आहेत. या ओव्हरमध्ये 3 आलेले आहेत. एक डॉट बॉल मध्ये आला. टीमची धावसंख्या 43, 43 धावा. मॅच इज स्टील ऑन. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. गेम इज ऑन. राउंड द विकेट. हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि जास्त बाहेर निघणारा. थोडासा आता क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्हही कुणाल सर उभा राहतो कॅप्टन्सी बद्दल देखील. प्रज्योतनं जर तुम्हाला एक ब्रेक थ्रू मिळून दिला फर्स्ट ओव्हर मध्ये आणि प्रतिस्पर्धी संघाला अधिकच दबावात टाकायचा आहे तर मला वाटतं की प्रज्योतचं हे षटक बनवत होतं. दुसऱ्या बाजूला ओंकार आणि सुलतान मध्ये ती चर्चा झाली आणि त्यानंतर ओंकारने आणि सुलतानने एकमेकांची चर्चा करत असताना शुभमला हा बॉल सोपवण्यात आलं आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्यात. तसंही क्रिकेटमध्ये जर आणि तर चालतच नाही. यावेळेला हा बॉल पुन्हा एकदा पंच करायचा होता परंतु इथे चांगली लाईन पाहायला मिळाली. आता थोडंसं राऊंड विकेटने जाऊन अक्रॉस कोण तयार करणारे चेंडू हाताळतोय शुभम. हा चांगला बॉल होता. राऊंड विकेटने अँगल बनवला, थोडासा बॅटच्या आतमध्ये लागला आणि त्याच्यानंतर विकेट किपर सुलतानच्या हातामध्ये. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा झालेल्या 44. पुन्हा शॉर्ट बॉल होता. यावेळेला मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अधिक उसळी घेणारा बॉल आणि 1 बाउन्स फॉर दी ओव्हर देखील आता करण्यात आलं. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉलला चॅलेंज करण्यात आलेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. व्हाईट बॉल आहे त्याच्यामुळे रिव्ह्यू लॉस्ट. बॉलिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू त्यांनी गमावलेला आहे. येस, रिव्ह्यू लॉस्ट आणि या ठिकाणी आपण पाहिला बॅटरच्या रीचच्या बाहेर हा बॉल होता. योग्य तो निर्णय. एकच रिव्ह्यू असेल आता ओमकार देसाई याची नोंद घ्या. 45 धावा स्कोर कार्ड वरती 45 रन्स. पुढचा बॉल शुभम जाधव. ओहो, स्विंग अँड मिस. हा बॉल चांगला होता. थोडासा स्वतःवरही नाराज आहे. असं बॅटरला वाटते की हा बॉल षटकाराचा होता परंतु गोलंदाज शुभम जाधवनं पलटवार केलाय. कमबॅक चांगलं राहिलंय. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 45. 2 फलंदाज बाद. श्रीतेज 11 सरोळी पुणे या मॅच मध्ये आणि रिक्वायर रन रेट हळूहळू वाढतोय परंतु त्याची चिंता नसावी. ज्या पद्धतीने दादा गायकवाड निराश झाला स्वतःवर, डोक्यावर हात गेले आणि सांगतोय हा बॉल मारायला पाहिजे होता. जास्त टाइम घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका ही नम्र विनंती आहे कारण सूर्य अस्ताला चाललाय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे. टाइम खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे प्लीज 24 बॉल 79 रन करायचे आहेत. 79 करायचे आहेत 24 बॉल मध्ये. 24 चेंडू आणि 79 धावा. जोपर्यंत हे 2 खेळाडू मैदानाच्या आत आहेत तोपर्यंत इथून आपण म्हणूया की सामना अजूनही सुरू आहे. मॅच इज स्टील ऑन असं आपण म्हणायला हरकत नाही कारण या दोन्ही फलंदाजांना चांगला सूर गवसलेला आहे. कधी या सामन्याचा काय पालट करू शकतील हे सांगता येणार नाही. अशा प्रकारचा खेळ आतापर्यंत दाखवला परंतु आता प्रज्योत अंबिरे संघातील महत्वाचा गोलंदाज 4थ्या ओव्हर मध्ये त्याला आता गोलंदाजी करण्यासाठी आणलाय. स्ट्राइक एंडला धनंजय बिनताडे ओव्हर द विकेट. बिनताडे समोर हा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता. नागेश वाडेकर चांगलं क्षेत्ररक्षण त्यांना आज केलं. चांगला कॅचेस त्यांना पकडल्यात. त्याच्याचकडे बॉल आणि तिथे मिळेल फक्त 1 धाव. दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले झालेच पाहिजेत. दादा गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला धनंजय बिनताडे दोघांकडूनही धावा पाहिजेत. पहिल्या बॉलवर फक्त सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 46 आणि अजूनही या मॅच मध्ये पकड मजबूत होते बॉलिंग टीमची. 78 धावा करायच्या. आता परकेटचा अंदाज आहे या फटक्यामध्ये आणि हा फटका दमदार आहे. बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
अपरकट चांगला मारला आणि 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग देखील दिली जाते आता बॉलरला. ज्या पद्धतीने हा अपरकटचा फटका सजवला बॅटरने, लाजवाब टायमिंग, बरोबर अपरकट आणि बॉलला पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवले 6 धावांसाठी. दादा गायकवाड ही इज ऑन फायर नाव. काय बॅटिंग करतोय दादा गायकवाड. या षटकाराच्या मदतीने 50 अप, अर्धशतक पूर्ण झाले टीमचं. धावसंख्या स्कोअर बोर्डवर 52 धावा. 52 124 लक्ष आहे. धावा झाल्यात 52. दादागिरी इज रिअल या मॅच मध्ये, या डावामध्ये असंच आपण म्हणूया. ज्या प्रकारे तो तुटून पडला, टार्गेट किती मोठं आहे हे न पाहता आता प्रत्येक प्रत्येकी बॉलच्या मेरिटवर येथे फटकेबाजी त्यानं सुरू केल्या. प्रज्योत अंबिरे ओव्हर द विकेट. हो दादा समोर हा बॉल इथे शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. ही चांगली लेंथ आहे. या लेंथवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. आणि पुन्हा एकदा फलंदाजांनी रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीम न. वन बाउन्स फॉर दी ओव्हर. ऑलरेडी ज्या वेळेला एक अपरकटचा षटकार पाहिला त्याच्यावरती देण्यात आलं होतं आणि पुन्हा एकदा आता रिव्ह्यू घेण्यात आला. इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस. बॅटिंग करणाऱ्या टीमनं देखील आता रिव्ह्यू गमावला. एक रिव्ह्यू फिल्डिंग करणाऱ्या टीमनं देखील गमावला. सातत्याने अंपायरच्या निर्णयावर चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला. चला आता वेळ जास्त घेऊ नका. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की युट्यूब आणि युट्यूबच्या बरोबरीने मैदानावरही प्रेक्षक वर्ग फार मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळाला. काल 4,65,000 प्रेक्षकांनी, आज 4,48,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिली आहे. पुढचा बॉल अंबिरे. यावेळेला फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक ओह कॅच ड्रॉप सेट. एजाज आय थिंक त्या ठिकाणी होता आणि एजाज कडनं भरपूर मोठी मिस्टेक झाली आहे का, येणारा का सांगेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात आणि दादा गायकवाडचा तो झेल होता. दादा गायकवाडने याच्या अगोदर 12 बॉल मध्ये 31 धावा केल्या होत्या आणि त्यांना जीवनदान मिळालं. धावसंख्या धावफलकावरती 53 धावा, 53 रन्स. 53ला 2 सध्याची स्थिती आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला धनंजय भिंताडे. हो यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो थेट लँड होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. अप्रतिम टायमिंग. हेलिकॉप्टर स्ट्रोक इथे सजवत असताना डीबी धनंजय भिंताळेच्या बॅट मधून हा सिक्सर आला आणि धावा आता जाऊन पोहोचल्यात 59-59 या आकड्यावर. काय फटकेबाजी आहे धनंजय भिंताळेची. पहिल्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार फुल टॉसवर आउट झाला. त्याच्यानंतर लाजवाब खेळ करतोय. 59 धावा झाल्यात. 59. प्रज्योत अंबिरेच्या विरोधात आक्रमण. महत्वाच्या गोलंदाजावर या ठिकाणी आता तुटून पडल्या दोन्ही फलंदाज. पुढचा बॉल धनंजय समोर. वन्स मोर. पुन्हा एकदा तोच अंदाज. हेलिकॉप्टर. बॅक टू बॅक 2 सिक्सर. लागोपाठ 2 हेलिकॉप्टर. हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले. आणि जसा फटका बॅटच्या मधोमध चेंडूला घेत असताना लगावला, बॉलकडे तो बघतच राहिला आणि दोन्ही वेळेला षटकार त्यानं प्राप्त केला. ग्रेट बॅटिंग. 2 हेलिकॉप्टर स्ट्रोक मारलेले आहेत. अखिल भारतीय हेलिकॉप्टर संघटनेचा अध्यक्ष झालाय सध्या तरी धनंजय भिंताळे. आणि हे दोन्ही हेलिकॉप्टर त्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलेत आणि ते हेलिकॉप्टरच्या झलक आपल्याला पाहायला मिळत आहेत 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवर 65 आणि आता 59 रन करायचे आहेत. हे ते 2 हेलिकॉप्टर. हा ऑन साइडला फेकलेला काऊ कॉर्नरला आणि त्याच्यानंतर हा मनगडातली ताकद झोकून ऑफ ड्राईव्ह केला जातो. आता इथे सिंगल मिळेल दादा गायकवाडच्या खात्यामध्ये आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 66 वर पोहोचली आहे. येणारे 17 बॉल आणि 58 धावांची आवश्यकता असेल. त्या दोन्ही षटकारांना एक वेगळा आत्मविश्वास नक्कीच जागा केला असेल तो फलंदाज धनंजय भिंताडेचा. शॉर्ट बॉल बाउन्सर होता सुलतान खानचा, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा 1 बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील इशारा करण्यात आला. 17 बॉल आणि आता 57 धावा करायच्यात. मॅच मध्ये आता पलट वार केलेला आहे
पार्टनरशिप ही जी भागीदारी तुम्ही पाहतायत, या पार्टनरशिपने एक पुन्हा विजयाच्या आशा आता जिवंत केल्यात श्रीतेज 11 चारोली पुणे या टीमसाठी. भरपूर दूरवरचा अंतर कापत असताना संघ इथे दाखल झाला आणि त्यांना चांगला खेळ साकारायचा आहे. त्यांचे पाठीराखे प्रचंड प्रमाणात युट्यूबच्या माध्यमातून त्यांना पाहतायत. यावेळेला चांगला बॉल, चांगला कमबॅक इथे सुलतानचं. 16 बॉलचा खेळ शिल्लक आणि 16 बॉल मध्ये आता 57 धावा करायचे आहेत. कटरचा वापर केला, स्लाइटली लेग कटर होता, बॅटच्या आतमध्ये लागला आणि सर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. त्याच्यामुळे आता 16 बॉलचा खेळ शिल्लक आणि 16 बॉल मध्ये 57 धावा करायचे आहेत श्रीतेज 11 या टीमला. प्रत्येकी डॉट बॉल फलंदाजी करणाऱ्या पुणे संघावर दबाव वाढवतोय आणि प्रत्येकी डॉट बॉल आत्मविश्वास टाई पॅकर्स या टीमचा वाढवत असताना सुलतान खान ओव्हर द विकेट. धनंजय समोर यावेळेला आपण पाहतो ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, कॅप फाइंड करता आलेला नाहीये. कट करायचं होतं परंतु इथे बॉल अर्ली खेळण्याचा प्रयत्न केला. एकच धाव, एका धावेने स्कोर आता पुढे गेले. धावफलकावरती 68 धावा, 68 रन्स. 5वं षटक यावेळेला मार्गस्थ आहे. अशोक गायकवाड 14 बॉल 33 वर बॅटिंग करतोय आणि धनंजय भिंताडे 9 बॉल 25 वर फलंदाजी करतोय. पहिले नो बॉल दिले तुम्ही, ओके. आता बॉलरने इथे चॅलेंज केलंय ओ स्टेपिंग. सो नो बॉलचा इशारा अंपायर कडून आला होता आणि त्याला चॅलेंज केले बॉलर सुलतानने आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. कालही शेवटचा सामना अतिशय चित्त थरारक आपल्याला बघायला मिळाला होता आणि आजचाही सामना असं वाटते की शेवटच्या ओव्हर पर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत जाण्याची शक्यता आहे. जसा खेळ सुरू आहे मैदानाच्या आत. नो बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. बॉलिंग टीमकडे आता रिव्ह्यू शिल्लक नाहीये. दोन्ही रिव्ह्यू त्यांनी गमावलेले आहेत आणि नो +1 अशा 2 धावा मिळतील. आता टीमची धावसंख्या 69 आणि त्याच्यानंतर हा प्रहार होतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटच्या सीमा पलीकडे. 6 धावांसाठी धावा वाढतायत. धावा झाल्यात आता 75. 75 रन्स. 75 ला 2 या ठिकाणी आपण बघितला. फ्री हिटचा बॉल आणि फ्री माइंडेड मुक्तपणे हा फटका या ठिकाणी अशोक गायकवाडच्या बॅटमधून बघायला मिळाला. बघता बघता 39 वर जाऊन पोहोचलाय सुलतान खान. त्याच्या विरुद्ध आलेला आक्रमण ओव्हर पिच बॉल होता. तर 15 बॉलचा खेळ शिल्लक आणि 15 बॉल मध्ये 49 धावा करायच्या आहेत. 49. 15 बॉलचा खेळ शिल्लक असताना 15 चेंडू आणि 49 धावसंख्येची आवश्यकता. कमबॅक झालाय मॅच मध्ये सुलतान खान. त्यालाही पलटवार करावा लागेल. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑफ ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ कडे बॉल येतोय. फक्त मिळेल एकच धाव. आता इथून सिंगललाही महत्व आहे कारण येणारे 14 बॉल आणि 48 ची गरज आहे. मोठे फटके येणं गरजेचे आहेत परंतु आता सिंगल डबल्स याही सोडून चालणार नाहीयेत. चांगली खेळी अशोक गायकवाडची. आता 14 बॉल मध्ये 48 धावसंख्येची आवश्यकता आहे. डीबी स्ट्रायकिंग एंडला. डीबी समोर हा बॉल थोडासा खाली राहणार होता. मागचे दोन्ही बॉल अधिक वेगाने टाकलेत. आता यावेळेला कुठला व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. सरळ वेग काढण्याचा प्रयत्न केला सुलतान आणि त्या दोन्ही बॉलवर फक्त सिंगल्स आलेल्या आहेत. धावसंख्या एका धावेने पुढे 77 वर. येणारे 13 बॉल आणि 47 ची गरज. 13 बॉल आणि इथून अजूनही 47 ची गरज आहे. त्याच्यामुळे हा बॉल अत्यंत महत्वाचा असेल. या बॉलवर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा फलंदाजी करणारी टीम जरूर या मॅच मध्ये पलटवार करेल. सुलतान खान ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल स्ट्राइक एंडला बॅटर अशोक गायकवाड. दादा 40 वर बॅटिंग करतोय. पुन्हा वेगवान बॉल आणि जरूर आता सुलतान खान फलंदाजांचा वीक झोन ओळखला. लागोपाठचे 3 चेंडू त्यानं वेगाने हाताळले आणि जरूर 2 षटकांचा स्पेल त्यानं पूर्ण केला. 23 धावा खर्च केला परंतु इथे आता समीकरण येणारे 12 बॉल 47 धावांची गरज. 12 बॉल आणि 47 धावा. टीम हडल, टीम मीटिंग आता इथे सध्या सुरू आहे. 12 बॉल मध्ये 47 धावा करायचे. तुम्ही पाहताय 70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज मधला आजच्या
संध्याकाळचा हा शेवटचा सामना आहे दुसऱ्या दिवसातला आणि जो संघ जिंकेल तो MUCC ओडिसा या टीमच्या अगेन्स्ट सेमीफायनल खेळेल. चला टाइम घेऊ नका, लगेच आता सामना सुरू करायचा आहे. 12 बॉल 47 धावसंख्येची आवश्यकता. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तुम्ही पाहताय 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज, इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. 5 ओव्हर संपलेत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 77 धावा आणि आता 12 बॉल 47 रन करायचे आहेत. या स्पर्धेमध्ये 2 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी आणि त्यातल्या त्यात ओनर साठी एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट नक्की होईल. जे 2 संघ फायनल मध्ये खेळतील त्यांच्यासाठी देखील स्पेशल प्राइज 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून असणार आहे. त्याची चर्चा उद्या पहिल्या मॅच पासून सुरू होईल. आणि आता 12 बॉल 47 चा सामना. स्ट्रायकिंग एंडला DB तयार. गोलंदाजीसाठी शुभम जाधव कडे आता चेंडू सोपवला. कॅप्टन पेनल्टीमेट षटक महत्वपूर्ण हे षटक असेल, कारण या ओव्हर पासून आपल्याला कळेल की मॅच कोणत्या संघाच्या बाजूने झुकते. ओहो, शुभमचा लेग ब्रेक होता. पहिलाच बॉल सोडून दिलाय. डॉट बॉल सुरुवात करतोय. थोडासा बॅटर कन्फ्यूज झाला, खेळायचं की सोडायचं, आणि अशामध्ये गोलंदाजाचा फायदा होतोय. हा चेंडू डॉट आला. लेंथ आणि पेस मध्ये व्हेरिएशन आणि त्यातल्या त्यात बोट फिरवल्यानंतर तो लेग ब्रेक पडल्यानंतर हलकासा बाहेर. बॅटच फेकली नाही बॉलवर आणि इथे जाऊ दिला बॉल. विकेट किपरच्या हातात डॉट येतोय. सुलतान दिदे सिलिकव पॉइंटला उपस्थित आहे, त्याचमुळे तो एक थोडासा दबाव देखील बनलाय बॅटरवर. प्रेशर वाढवण्यासाठी अशा प्रकारची फील्ड प्लेसमेंट आपण पाहतो. यावेळेला थोडीशी जागा मिळाली आहे आणि त्याचा फायदा उचलला फलंदाजानं. बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे. 4 धावा चौकार. कडक बॅकफुट पंच परत एक वेळा. थोडासा मागे जात असताना दिशा दिली, पंच केला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय बॉल. 4 धावांसाठी उद्या पहिला सामना MUCC ओडिसा विरुद्ध या मॅच मधला विजेता. तुम्हाला बरोबर इथे 9:30 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. 9:15 वाजता टॉस होईल आणि 10 वाजता पहिला सामना सुरू केला जाईल. आणि उद्याचे सर्व सामने 8-8 षटकांचे खेळवले जातील. सेमीफायनल या 8 ओव्हरच्या आहेत, त्याच्यामुळे बरोबर 9:30 वाजता इथे उपस्थित राहायचं MUCC ओडिसा आणि या मॅच मधला विजेता संघ फर्स्ट सेमीफायनल. पॉइंट सिली पॉइंट फॉरवर्ड शॉर्ट लेग. असं वाटतं की आता टेस्ट क्रिकेट आपण पाहतोय. ओ, पुन्हा एकदा पंच केला. सप्राक लगावली आहे. बॉलला पाठवलं थेट कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. पंच केलाय तर आज सरपंच ठरतोय. सध्या फलंदाजीमध्ये धनंजय भिंताळे DB. आणि आता बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. जे पॉइंट सिली पॉइंट चे खेळाडू आहेत तर त्यांनी जर हालचाल केली असेल त्याच्यासाठी हा DRS वापरलेला आहे या बॉलवर, कारण त्यांना तशी वॉर्निंग अंपायर देत असतात. तुम्ही डिस्ट्रॅक्ट करू शकत नाही बॅटरला, आणि डिस्ट्रॅक्ट केलं तर ती पेनल्टी असते. आणि त्याचमुळे आता बॅटरने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. हे पाहिलं जाईल की ते खेळाडू जर हालचाल करत असतील तर त्याच्या विषयी ती चर्चा होईल आणि त्याच्यानंतर तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणखी एक आता हा कलाटणी देणारा क्षण. सो योग्य बॉल आहे. बॉल पडल्यानंतर डिलिव्हर्ड झाल्यानंतर त्या हालचाली पाहायला मिळाल्या, त्याच्यामुळे तो योग्य बॉल आहे आणि त्याच्यावर 6 धावा मिळतील. रिव्ह्यू लॉस्ट. काय फटके खेळतोय, परंतु कुठल्या प्रकारचा दबाव घेतलेला नाहीये या ठिकाणी धनंजय भिंताडेनं. सिली कव्हर पॉइंट, सिली मिड ऑफ. शॉर्ट लेग लेग फिल्डर असताना देखील कोणत्या प्रकारचा दबाव न घेता तो त्याचा स्वाभाविक खेळ या ठिकाणी साकारतोय. फलंदाजांचाही रिव्ह्यू लॉस्ट. आता दोन्ही टीमचे रिव्ह्यू संपलेले आहेत. लक्षात असू द्या, दोन्ही टीमने 2-2 रिव्ह्यू घेतलेले आहेत. त्याच्यामुळे इथून आता सामना सुरू करायचा. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 87 वर. आणि आता उर्वरित येणारे बॉल शिल्लक असतील 9 आणि 9 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. 9 बॉल रिमेनिंग अँड 37 मोर दॅन टू विन. 9 चेंडू आणि 37 धावा. काय चपरा किती मारली. सामना थोडासा थांबवा. 1 बाउन्स देखील चेक केला जातोय. चला, फेअर बॉल आहे, योग्य बॉल आहे आणि त्याच्यामुळे आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 9.
9 बॉल मध्ये 37 धावा करायचे आहेत. 9 चेंडू आणि 37 धावा. काय मॅच रंगते. शेवटचा सामना आजच्या दिवसातील डे 2 ऑफ द टुर्नामेंट. इंटरेस्टिंग मॅच. ओहो हो, पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला एक्स्ट्रा धाव मिळेल आणि धाव पळून देखील पूर्ण केलेले आहे. 1+1 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातात. आली आहे ही मॅच, आली आहे आता कुठेतरी रंगात आली आहे. ज्या पद्धतीने हा सामना रंगलाय, परत एक वेळा तो लेग ब्रेकचा प्रयत्न, बॅटच्या बाहेर बॉल, अंपायरचा सिग्नल, वाईट बॉल +1 अशा 2 धावा मिळतील. आणि दोन्ही टीमकडे आता रिव्ह्यू नाहीयेत. दोन्ही टीमचे 2-2 रिव्ह्यू संपलेले आहेत. त्याच्यामुळे ऑन फील्ड अंपायर जे निर्णय देतील ते मान्य करायचे आहेत. लास्ट बॉल पर्यंत व्हाईट बॉल +1 आणि आता धावा आणि राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो हो, यावेळेला स्विंग अँड मिस, जबरदस्त कटर पाहायला मिळाला. पहिले सुरुवातीचे बॉल सर आपण पाहिले की लेग ब्रेक होताना आपण जरूर त्या ठिकाणी पाहिले, परंतु हा कटर होता. हे पहा, स्लाइडली आउट स्विंगर, हलकीशी बोट फिरवली, टिचकी मारली त्या बॉलवर आणि सरळ बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट म्हणजे आता 8 बॉल 35. 8:35 ची आवश्यकता. हो, यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट बॉलला पाठवलं फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. 4 धावा इथे मिळतील. चपराक चपराक सुरू आहे. 8 बॉल 35 समीकरण होतं आणि 7 बॉल आता ते 31 वर आले. स्क्वेअर लेग आतमध्ये घेतला होता आणि बरोबर त्याच्या उजव्या बाजूने बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ताकद होती या फटक्यामध्ये. दादा गायकवाडची दादागिरी सातत्याने सुरू आहे आणि या चौकाराच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 93. म्हणजे आता 7 बॉल 31 धावा संख्येची आवश्यकता. महत्वपूर्ण बॉल या ठिकाणी शुभम जाधवचा आपल्याला बघायला मिळेल. या बॉलवर मोठा फटका खेळावा लागेल. 44 वर बॅटिंग करतोय. ओ हो हो, आणखी एक फ्लायटेड बॉल, आणखी एक चेंडू डॉट येतोय आणि याचबरोबर आता सामना शेवटच्या ओव्हर मध्ये 6 बॉल 31 धावांची गरज. हा बॉल खूप महत्वाचा होता श्रीतेज 11 साठी. परत एक वेळा तो फ्लाइट देत असताना फ्लाइटने बीट केले, पुढून बॉल फिरवला, लेग ब्रेक होता, बाहेर निघाला रायटी बॅटर साठी आणि बीट केलं दादा गायकवाडला. आणि ओंकार देसाई देखील तेच सांगतो, हा चांगला बॉल इथे डिलिव्हर केलाय महत्वाच्या क्षणी शुभम जाधवने. म्हणजेच आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 षटकार बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील. 31 धावा करायचे आहेत. 6 चेंडू 31 धावा. शेवटचे निर्णायक 6 बॉल कोण पोहोचणार सेमी फायनल मध्ये. मान्सून सुपर सिरीज 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट पैसा वसूल ही मॅच देखील होत असताना प्रेक्षक वर्ग ज्या प्रमाणात ज्या संख्येने या ठिकाणी आलेत मानकुलीच्या क्रीडांगणावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जरूर त्यांचं मन जिंकलंय, त्यांचं मनोरंजन प्रत्येकी खेळाडूने केलेलं आहे. कारण हे सर्व या क्षेत्रातील हिरो आहेत आणि ते जरूर त्यांच्या ऑडियन्सना खुश करण्यासाठी परफॉर्मन्स करत असतात. आणि या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचे 6 बॉल गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज. 31 धावा त्याला वाचवायच्यात. समोर धनंजय भिंताडे. एक नवा कारनामा, एक नवा विक्रम तो करणार का? होय, पहिल्याच बॉलवर त्याच्या बॅट मधून मोठा फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. शुभम सांगळे गोलंदाजी करण्यासाठी आला, परंतु चांगली गोलंदाजी त्याला करावी लागतील, अन्यथा चांगले चांगले फटके सांगलेच्या विरुद्ध येतील असे बॅटर्स आहेत. पहिल्याच बॉलवर तो षटकार आलाय, त्याच्यामुळे परत एक वेळा मॅचला कलाटणी येऊ शकते. अजूनही 4 मारायचे आहेत. सामना संपलेला नाहीये. 25 ची गरज आहे. पुन्हा मोठा प्रहार करायचा होता, परंतु यावेळेला आता धाव घेतलेली नाहीये. 4 बॉल आणि आता इथून 25 धावांची गरज आहे. म्हणजे 4 चेंडूंमध्ये 4 षटकार आले तर स्कोर लेवल आणि सुपर ओव्हर होईल. क्या बात आहे. आतापर्यंत एकही सुपर ओव्हर झालेली नाहीये, परंतु आता या महत्वाच्या सामन्यात तसं बघायला मिळेल का? आता व्हाईट बॉल आला, आता क्लीन रन चेस, 4 षटकार आले तर तुम्ही विजयी. चान्स आहे, चान्स आहे, अजूनही चान्स आहे. या बॉलवर जर मोठा फटकाला परत एक वेळा मॅच मध्ये येऊ शकता श्रीतेज 11. 4 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. श्रीतेज 11 सारोली पुणेसाठी हेलिकॉप्टर, पुन्हा हेलिकॉप्टर उडवलाय. धनंजय भिंताडेच्या बॅट मधून येतोय आणखी एक षटकार. 3 हेलिकॉप्टर सिक्सर एकाच डावामध्ये धनंजय भिंताडेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. ग्रेट बॅटिंग, इनक्रेडिबल नॉक, अंडर प्रेशर, चांगला खेळला. येणारे 3 बॉल आणि आता 18 धावांची गरज आहे. मॅच इज स्टिल ऑन. सामना अजूनही बरोबरीत आहे, अजूनही सामना संपलेला नाहीये. धनंजय भिंताडेने आतापर्यंत 3 हेलिकॉप्टर उडवलेले आहेत. अखिल भारतीय हेलिकॉप्टर उडाव संघटनेचा अध्यक्ष आहे तो सध्या तरी या मॅच मध्ये, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 3 चेंडू आणि 18 धावा.
आणि सध्या तो पाहतोय खेळताना दिसतोय 48 या आकड्यावर आणि 4,60,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये 70-70 स्पोर्ट्स या चॅनलवर पाहिली आहे. 6,500 प्रेक्षक ऑनलाईन सध्या आनंद घेत आहेत. 3 बॉल 18 धावांची गरज आहे. 48 वर बॅटिंग करतोय. कधी न विसरणारा डाव त्याच्या आयुष्यातील धनंजय भिंताडे ते साकारतोय सध्या तरी. हो, यावेळेला बाउन्सर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, 1 बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील इशारा करण्यात आलेला आहे. येणारे 3 बॉल 17ची गरज. एक बाउन्सर टाकलाय त्याच्यामुळे आता लेन बॉलचाच वापर करावा लागेल. यॉर्करवर भरोसा दाखवावा लागेल. सांगलेचा पुढचा बॉल पुन्हा एकदा आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. मॅच ऑन आणि अर्धशतक झळकावलं धनंजय भिंताडेनं. धनंजय भिंताडे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, हेच इथे सांगत असताना या मॅच मध्ये आजच्या संध्याकाळचा हा शेवटचा सामना आहे. 17 बॉल मध्ये 54 धावांची खेळी आणि 7 षटकार, त्याच्यामध्ये 3 हेलिकॉप्टर षटकार सजवले आहेत आणि 317चा बॅटिंग स्ट्राईक रेट धनंजय भिंताडेचा राहिला या मॅच मध्ये. परत एक वेळा तो स्ट्रोक त्याच्या बॅट मधून येतोय आणि आता या मॅच मध्ये 2 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. खुशी ऍक्सिस वर्ल्ड या बिल्डिंग मध्ये तो बॉल थेट लँड झाला आणि जरूर आता खुशीचं वातावरण सध्या तरी श्रीतेज 11 पुणे या संघाच्या डगआउट मध्ये पाहायला मिळालंय. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या मान्सून सुपर सिरीजचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर नक्कीच एवढ्या धावा आतापर्यंत पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये कुठेच झालेल्या नाहीयेत. 124, 143 अशा धावा सातत्याने पाहायला मिळतात आणि आजच्या दिवसामध्ये 1043 धावा झालेल्या आहेत. 70 ओव्हर झालेले आहेत आणि अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हे डे 1 चा खेळ आहे आणि त्याच्यानंतर डे 2 मध्ये देखील भरपूर मोठमोठे फटके प्रेक्षकांनी पाहिलेत आणि आज 1133 धावा झालेल्या आहेत. 32 षटकार, चौकारांची आतिषबाजी सातत्याने होते आणि आता 2 बॉल मध्ये 11 धावा करायच्या. 10 झाल्या तर सुपर ओव्हर होईल. चांगले तयार. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला धनंजय भिंताडे, बॅन इन फॉर्म ओव्हर द विकेट. ओ दबाव प्रेशर पूर्णपणे आता गोलंदाजावरती बघायला मिळतोय. काय सामना रंगलाय. या अगोदरच सांगितलं ना की हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे, कारण ही भागीदारी तशी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2-11 ओव्हर द विकेट. भिंताडे समोर, हा बॉल पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. सेकंड बाउन्सर ऑफ दिस ओव्हर, दुसरा बाउन्सर त्याने हाताळलाय आणि लगेचच पंचांनी नो बॉल घोषित केलाय. येणारे 2 बॉल 10ची गरज. नेक्स्ट बॉल फ्री हिट. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की दोन्ही टीम कडे रिव्ह्यू नाहीये, त्याच्यामुळे ऑनफील्ड अंपायर जे निर्णय देतील ते मान्य करावे लागतील आणि चांगला निर्णय ऑनफील्ड अंपायरचा. बॉल डोक्याच्या वरून गेलाय त्याच्यामुळे हा नो बॉल आहे. या अगोदर 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग देण्यात आली आहे. 2 बॉल 10 धावा संख्येची आवश्यकता आहे आणि सध्या 9,000 प्रेक्षक या सामन्याचा ऑनलाईन आनंद घेत आहेत 70-70 स्पोर्ट्स या चॅनलवर. 2 चेंडू 10 धावा. धनंजय भिंताडे या मॅच मध्ये विजयाचा शिल्पकार ठरेल का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि काय खेळी आतापर्यंत त्याने साकारली आहे. समीकरण 6 बॉल 31 होतं. 6 बॉल मध्ये 31 धावा करायच्या होत्या आणि आता 2 बॉल मध्ये 10 धावा राहिलेल्या आहेत. इम्पॉर्टंट बॉल, अत्यंत महत्वाचा बॉल. 9,500 प्रेक्षक जोडले गेलेत. त्यांचं मन त्यांनी जिंकलंय. यावेळेला फ्री हिटचा बॉल आहे, हवेमध्ये जरूर आहे आणि तो बाउंड्री लाईनच्या आतमध्ये त्यानं थांबवलाय. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात आणि आता फायनली निसुटकेचा श्वास शुभम सांगलेनं घेतला असावा, कारण आता 1 चेंडू 8 धावांची गरज नाही. अजूनही सामना संपलेला नाहीये. 1 बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक लीगल बॉल टाकावा लागेल. ओ काय फटका आहे, रॉकेट षटकार आणि हा सामना 1 धावेने पराभूत झालाय संघ. परंतु कौतुक व्हायला पाहिजे धनंजय भिंताडेचा मित्रा, खूप चांगला तो खेळला या मॅच मध्ये. हॅडलक, कारण 122 पर्यंत तुम्ही मजल मारली आणि फक्त 1 धावेने हा संघ पराभूत झालाय. बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि शेवटी ताई पॅकर्स RJ ग्रुप हा संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. MUCC ओडिसाच्या विरुद्ध RJ ग्रुप ताई पॅकर्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. उद्या पहिली सेमीफायनल जी 10 वाजता सुरू होईल. 9:30 ला रिपोर्टिंग टाइम आहे. 9:45 टॉस होईल आणि त्याच्यानंतर तुषार अर्जुन 11 टायगर विरुद्ध विलॉन्स ओडिसा असा सामना पाहायला मिळेल. धनंजय भिंताडे, वेल प्लेड बॉय. ग्रेट नॉक, इनक्रेडिबल नॉक फ्रॉम धनंजय भिंताडे आणि या ठिकाणी त्याची प्रशंसा केली जाते. प्रतिस्पर्धी संघाकडून देखील त्याचं कौतुक केलं जाते. अशी झुंज आज त्यानं या मॅच मध्ये दिली आहे.
खेळामध्ये हार जीत या गोष्टी होत असतात, परंतु हारताना डेफिनेटली प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही घाम फोडला हे महत्वाचं होतं. हे या ठिकाणी आपण मॅच समरी पाहू शकता. 123 धावा जोडल्या ताई पॅकर्स, 124 टार्गेट दिलं आणि त्याचा पाठलाग करत असताना श्रीतेज 11 सारोली पुणे या टीमनं 100